नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तर अजून आता कोकण मालवण चॅनलमध्ये मी माझा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आम्ही गेलेलो भिवंडीला, तेव्हा मी मामाजी पावभाजी रेस्टॉरंटला भेट दिली। हे रेस्टॉरंट ॲक्च्युली जर तुम्ही धामणकर नाक्यावर आलात तर नारपोलीच्या पुढे हे रेस्टॉरंट लागतं, आणि जर तुम्ही अंजूर फाट्यावर येत असाल तर ते अंजूर फाट्याच्या म्हणजे नारपोलीच्या अगोदर हे मामाजी पावभाजी हे रेस्टॉरंट लागतं। तर तिकडे आम्ही आमचा हा एक व्लॉग बनवला आहे। तर त्या व्लॉगमध्ये आता काय काय होणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल। तर खूप मस्त रेस्टॉरंट आहे, इकडे पावभाजी खूप छान भेटते। तर आम्ही तिकडची पावभाजी ट्राय करायला गेलो होतो। तिकडे पुलावसुद्धा भेटतो। त्या पुलावचा तिकडे पुलाव बनवताना आम्ही व्हिडिओ शूट केला आहे तिकडे। तर तुम्हाला आता कळेलच या व्हिडिओमध्ये काय काय पुढे झालं आहे ते। तर ते आपण बघू काय काय व्हिडिओमध्ये झालं आहे ते। तर खूप मस्त व्हिडिओ बनला आहे हा। तर नक्की बघा आमचा व्हिडिओ। तर चला आता आमचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला थोड्याच वेळ दाखवतो। तर चला। मित्रांनो, हे मामाजी पावभाजीचं मेनू कार्ड आहे। आम्ही भिवंडीला आलोय। तर बघा तुम्हाला काय काय मेनू कार्ड दाखवतो मी। तर बघा हे सगळे चायनीज आयटम आहेत। इकडे पावभाजीचे रेट आहेत। तर हे बघा, आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे मामाजी पावभाजी। ते भिवंडी स्पेशल आहे। त्याचे रेट आहेत पावभाजी 140 रुपये, खडा पावभाजी 160 रुपये, TVS पावभाजी, जैन पावभाजी, चीज पावभाजी, असे वेगवेगळे रेट आहेत। आता आम्ही पावभाजीला ट्राय करणार आहे, तर बघूया। त्यांच्याकडे अजून दुसरा पुलाव पण भेटतो। तुम्हाला पुलाव खायचा असेल तर पुलाव पण आहे मध्ये बघा। त्यानंतर मेन्यू कार्ड बघा, दुसरं पण आहे पुढे असं। चायनीज सुद्धा आहे इकडे। चायनीजचे सुद्धा रेट आहे त्याच्यावर। बघा, त्याचे तुम्ही अंजूर फाट्याला आल्याच्या नंतर अंजूर फाट्यावरून जरा पुढे आल्याच्या नंतर हे लागते मामाजी पावभाजी। बघा, कुल्फी सुद्धा आहे। तुम्हाला थंड खायचं असेल पावभाजी खाल्ल्याच्या नंतर तर कुल्फी सुद्धा आहे इकडे, आणि ज्यूस। तर असं आहे मामाजी पावभाजी मेनू कार्ड। मेघा बसलेली आहे बघा, आणि पावभाजी वाट करतो। आम्ही साधी पावभाजी मागवली, मेघाने आणि रिधी साधी पावभाजी मागवली। टाइमपास खातोय, टाइमपास खाऊन टाइमपास दिलाय म्हणजे मका आणि ती चटणी। तिकडे भिवंडीत हा टाइमपास भेटतो। तुम्हाला मी पावभाजी आला दाखवतो। नाही, पूर्ण हॉटेल आहे, बघून घ्या। तुम्हाला नंतर मी त्याच्या दाखवू। समोर हायवे आहे, म्हणजे गाड्या येत असतात। तर तुम्ही आलात इथे नक्की भेट द्या। तुम्हाला आता पावभाजी आल्यावर मी दाखवतो मामाजी पावभाजी। A few moments later. तर मित्रांनो, पावभाजी आलेली आहे। तर मी मागवली आहे चीज पावभाजी। बघा, याच्यात चीज टाकलेलं आहे, पाव आणि हे सलाड आहे त्याच्यावर खायला पाव बरोबर। तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगू की पावभाजी कशी येते। तर थांबा, तर मिक्स करून घेते। पावभाजीचा कलर मस्त आला आहे, बघा टेस्ट कशी आहे आपण बघतो। आपण तो एक्सेप्ट करू ना। टेस्टी आहे पावभाजी। ती भाजी खाऊन बघतो। टेस्टी आहे, रिझा काढायची बरोबर आहे, मस्त आहे। बघा बटर लावले पावाला आहे बघ सगळं, निवडूचं बटर आहे। हात बघा, एवढा एक तुझा घालला आणि हात बघा, गरम भरपूर आहे बघा, खायची ना। किती दहापैकी किती? हा, मी पावभाजीला 10पैकी 8 दिलेली आहे, आणि मी 10पैकी 9 देतो। आता मेघाचं आपण मत घेऊया। आता आपण मेघाचं मत विचारूया पावभाजी कशी लागते ते। कशी आहे? 10पैकी किती? 7-8. 7-8।
तर आम्हाला रेटिंग दिलेली आहे आम्ही पावभाजीला. तर तुम्हाला आता आम्ही खाऊन झाल्यावर बोलतो. तर चला. A few moments later. तर मित्रांनो, यांचं हे किचन आहे. तिथे पावभाजी बनवली जाते आणि पुलाव बनवला जातो. तर आपण त्यांच्या आता ओनरला भेटूया, पावभाजीवाल्यांच्या. मित्रांनो, हे त्यांचे ओनर आहेत, मामाजी पावभाजीचे. त्याला त्यात माहिती देते तुम्हाला की कधीपासून होत आहे ते सांगा. हे आपलं सेकंड ब्रांच आहे. इकडे आपण 3.5 साल झालाय. हां. मी जे फर्स्ट ब्रांच आहे तो 79 पासून. ओके. माझे वडिलांनी हात गाडी चालू केला होता. हां. ते आज अन्नाची पावभाजीची हा. फर्स्ट ब्रांच ओके. 79 पासून. ओके. मित्रांनो, यांची नामांकन नाक्याला पण जे त्यांच्या माझ्या वडिलांनी चालू केलेलं पहिला हातगाडीवर, आणि आता त्यांनी आता मोठा बिझनेस चालू केलाय. तुम्ही इकडे भिवंडीला आलात, अंदूर फाट्यावरून पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला हे मामाजी पावभाजी लागतं. नारपुरी साईडला आहे ना? हो, नारपुरी. हा, नारपुरी साईडला जाताना नक्की ट्राय करा यांची पावभाजी. खूप टेस्टी होती, आम्ही ट्राय केली. तुम्हाला भेटू आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला, थँक्यू. मित्रांनो, हा आहे मामाजी पावभाजी. तर हा आहे त्यांचा बाहेरचा व्ह्यू, आणि हे आहे धामणकर नाक्यावरून सरळ आल्यानंतरचा रस्ता. ते मेट्रो बनते आता. आम्ही आता पावभाजी खाल्ली, तुम्हाला भेटतो नंतर. तर चला.